संपूर्ण महाराष्ट्रात आता विधानसभेचे पडघम वाजू लागलेले आहेत. लोकसभा निवडणुकीचा धुरळा बसलाय आणि आता विधानसभेचा धुरळा उठू लागलेला आहे. साहजिकच जागा वाटप याच्यावरून घमासान होतीये. महाविकास आघाडी वर्सेस महायुती या तीन तीन पक्षांमध्ये ज्या काही वाटाघाटी चालू आहेत त्यासोबतच त्यांचे जे सगळे आपण ज्याला म्हणतो त्यांना मदत करणारे पक्ष आहेत किंवा त्यांच्या पाठिंब्यावर विधानसभेमध्ये त्यांना ताकद देण्यासाठी जे पक्ष आहेत त्यांनी देखील आता हालचाली सुरू केलेल्या आहेत. त्यांना देखील काही जागा हव्यात. या सगळ्याच गोष्टींमध्ये लक्षवेधी लढतींमध्ये जर आपण विचार केला तर निश्चितच पुणे जिल्ह्याचं नाव अग्रेसर असेल. कारण याच पुणे जिल्ह्यातून म्हणजे गल्लीतून दिल्लीपर्यंत आतापर्यंत अनेक मंत्री पोहोचलेले आहेत. पुण्याचं राजकारण म्हणजे मुंबई भले महाराष्ट्राची राजधानी आहे आणि नागपूर जी उपराजधानी असली तरी सर्वात जास्त घडामोडी राजकीय घडामोडी या पुण्यातच घडतात. आणि याच पुण्याच्या मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी आज आपण हा विशेष लाईव्ह कार्यक्रम करतोय. पुण्यातून कोण इच्छुक, अर्थातच चर्चेतला मुद्दा. माझे मित्र संकेत आणि राजरत्न माझ्या दोघेही सोबत आहेत आणि ते तुम्हाला प्रत्येक मतदारसंघांमध्ये कोण इच्छुक आहेत, इच्छुकांची मांदियाळी या मतदारसंघांमध्ये कशी जमली आहे याचं सविस्तर माहिती रूप तुमच्यापर्यंत पोहोचवणार. त्यामुळे सुरुवातच आपण अर्थातच कसब्यातून करणार आहोत. एकेकाळचा कसबा संकेत म्हणजे आपण भाजपचा बालेकिल्ला. आपण पोटनिवडणुकीमध्ये भाजपला पराभव स्वीकारावा लागला आणि तो त्यांच्या जिव्हारी लागला. अर्थातच मला तर असं वाटतंय की पुण्यामध्ये सर्वात जास्त लक्षवेधी लढती जर कुठली असेल पहिली तर ती कसब्याची असेल. कारण की कसब्यात विजय मिळवला तर आम्ही विजय मिळवला अशी परिस्थिती भाजपच्या आत्ता झालेली आहे आणि तो मिळवण्यासाठी भाजप निश्चितच प्रयत्न करेल. भाजपचं आजही तिथे चांगल्यापैकी केडर आहे, मतदार आहे. आणि राजरत्न सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्तापर्यंत जर कसब्याचं आपण गणित पाहिलं तर त्या ठिकाणी प्रत्येक निवडणुकीत भाजपच निवडून आलंय फक्त 2 वेळा, 72 आणि 85. 72ला लीलाबाई मर्चंट आणि 1985ला उल्हास काळोखे. इतर वेळी प्रत्येक वेळी भाजप. त्यामध्ये गिरीश बापट अर्थातच 5 वेळा ते त्या ठिकाणून आमदार म्हणून निवडून आले. शिवाय अरविंद लेले असतील आणि अण्णा जोशी असतील. पण आता मात्र तिथली गणितं बदललेली आहेत. आता तिथे काँग्रेसचं राज्य आहे असं तरी तुर्तास म्हणायला हरकत नाही. आणि त्या ठिकाणी रवींद्र धंगेकर यांनी 2023च्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव केला. अर्थातच त्या ठिकाणी आताची समीकरणं काय असतील. त्यामुळे पहिल्यांदा मी संकेतला हेच विचारणार आहे की कसब्याचं वातावरण काय आहे, नंतर तिथे कोण इच्छुक असतील हे जाणून घेण्यासाठी मी राजरत्नाकडे जाणार आहे. संकेत, कसब्याचं आत्ताचं राजकीय समीकरण काय आहे? ज्याप्रमाणे पुण्याचं राजकारण हे पूर्वी कसब्यातून चालत होतं असं म्हटलं जातं. म्हणजे संपूर्ण पुण्याचं राजकारणाचं केंद्र कसबा मतदारसंघ होता. या मतदारसंघावर भाजपाचा अर्थात निर्विवाद वर्चस्व जे आहे ते आपल्याला पाहायला मिळालं होतं. मात्र जी पोटनिवडणूक 2022ला मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झाली, यामध्ये भाजपाकडून हेमंत रासने आणि काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर इच्छुक होते. 11,700 मतांनी रवींद्र धंगेकरांनी हेमंत रासनेंचा पराभव केला आणि हा मतदारसंघ जो आहे तो काँग्रेसने आपल्याकडे मिळवल्याचं पाहायला मिळालं. या मतदारसंघामध्ये सगळं भाजप असेल किंवा काँग्रेस असेल यांच्यामध्येच प्रामुख्याने लढत झाल्याचं पाहायला मिळालं. रवींद्र धंगेकर असताना मनसे या ठिकाणी उमेदवार देताना आपल्याला पाहायला मिळालं होतं. मनसेने 2019च्या निवडणुकीमध्ये अजय शिंदेंना उमेदवारी त्या ठिकाणी दिली होती. काही प्रमाणामध्ये संमिश्र असा हा मतदारसंघ आहे. पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये येणारा मतदारसंघ आहे आणि पुणेकरांसाठी महत्वाची असणारी जी पुण्यातली 5 मानाचे गणपती आहेत ते संपूर्ण या साजिद आणि कसबा ग्रामदैवत देखील आहे पुण्याचं. आणखी महत्वाचा मुद्दा तू जो एक उपस्थित केलास तोच मला आणखी प्रेक्षकांपर्यंत न्यायचा आहे की आता रवींद्र धंगेकरांचं तिथे वर्चस्व आहे का, तर आहे. लोकसभा देखील त्यांनी लढवली पुण्याची, अर्थात त्यांचा पराभव झाला. पण त्या ठिकाणी मात्र भाजपने त्यांच्या मतदारसंघात लीड घेतलं होतं. ते नेमकं काय झालं त्या संदर्भात काही गमक सांगता येईल का? एकंदरीतच कसब्याचा जेव्हा पराभव भाजपचा झाला त्यावेळी भाजपाचे सगळे शीर्षस्थ नेते जे आहेत त्यांनी असं सांगितलं होतं की या पराभवाचं उक्त जे आहे ते आम्ही लोकसभा आणि आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये जे आहे ते भरून काढू. त्या दृष्टिकोनातून हेमंत रासनेंनी स्वतः असं सांगितलं की जो जनतेने कौल दिला आहे तो मला मान्य आहे. तसे फ्लेक्स देखील त्यांनी शनिवारवाड्याच्या बाहेर लावल्याचं पाहायला मिळत होतं. आणि मग त्यानंतर मग भाजपाचे जे प्रमुख नेते होते त्यांनी बूथ वाईज बैठका ज्या आहेत त्या कसबा मतदारसंघामध्ये घेतल्या. पोटनिवडणुकीनंतर आभार दौरे जे आहेत ते त्या ठिकाणी काढले आणि एकंदरीतच त्या अनुषंगानं कसबा म्हणून काय स्ट्रॅटेजी करता येईल यासाठीची
व्यूहरचना जी आहे ती कसब्यामध्ये आखली गेली लोकसभा निवडणुकीवेळी. भाजपाचे जे संकटमोचक म्हणून ज्यांची ओळख आहे ते गिरीश महाजन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे साधारणतः महिनाभर कसबा मतदारसंघामध्ये तळ ठोकून तळ होते. ठोकून होते. आणि या सगळ्याची फलश्रुती म्हणून कसबा मतदारसंघामध्ये भाजपाला लीड मिळाला. आणि एवढंच नव्हे तर रवींद्र धंगेकर ज्या प्रभागातून नगरसेवक म्हणून तिथेच निवडून त्यांना गेले कमी होते, मतं मिळाली. तिथेच भाजपाला जे आहे ते जास्त लीड मतं मिळाल्याचं मिळाली, पाहायला निश्चित. मिळालं. नक्कीच, म्हणजे थोडक्यात कसब्याची परिस्थिती आता आजची आहे. पण आता या घडीला जर आपण आता राजरत्न मी तुझ्याकडे येतोय कारण की 2024 विधानसभेची निवडणूक भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कसबा कोणत्याही परिस्थितीत मिळवायचंच असा चंग भाजपनं बांधलेला आहे. पण रवींद्र धंगेकर मात्र पुन्हा एकदा टफ फाईट देणार हे निश्चित आहे. भले त्यांचा लोकसभेत पराभव झाला असला पण ते आता तिथे सिटिंग MLA आहेत, त्यामुळे कदाचित त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. पण आता त्यांच्या जोडीला इच्छुक पण आहेत. आता तिथे इच्छुकांची नेमकी काय मांदियाळी आहे काय सांगता येईल तुला? सर, आपण बघितलं तर कसबा विधानसभा मतदारसंघ हा पूर्वी भाजपाचा बालेकिल्ला म्हणून समजला जायचा, परंतु त्याच मतदारसंघामधून पोटनिवडणुकीमध्ये रवींद्र धंगेकर यांनी भाजपाला धूळ चालत त्या ठिकाणाहून आमदार म्हणून निवडून आले आणि हा पराभव जो आहे तो भाजपाच्या जिवारी लागल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर ज्यावेळी काँग्रेसकडून अर्थात महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर यांना लोकसभा निवडणुकीचं तिकीट देण्यात आलं आणि त्यानंतर पुणे लोकसभा मतदारसंघात बघितलं तर आपण रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ अशी लढत झाली. आणि ज्या रवींद्र धंगेकरांनी भाजपाला कसबा मतदारसंघातून धूळ चालली होती त्याच मतदारसंघातून जवळपास 14,000चं लीड जे आहे ते मुरलीधर मोहोळ यांना मिळालं. आणि त्यामुळे आता परत एकदा कसबा विधानसभा मतदारसंघ अत्यंत चर्चेतला मतदारसंघ आहे. आणि या मतदारसंघामधून जर बघितलं तर अर्थात काँग्रेस पक्षाकडून अर्थात रवींद्र धंगेकर सिटिंग आमदार आहेत, त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळू शकते. त्याचबरोबर मागच्या वेळी भारतीय जनता पक्षाकडून ज्या हेमंत रासने यांना तिकीट देण्यात आलेले होते, हेमंत रासने अर्थात इच्छुक आहेत. त्याचबरोबर संजय मोरे ठाकरे गटाचे शहर प्रमुख आहेत पुण्याचे, ते सुद्धा त्या मतदारसंघातून इच्छुक आहेत. त्याचबरोबर अजित पवार गटाच्या रुपाली पाटील ठोंबरे अर्थात रुपाली पाटील ठोंबरे अनेक दिवसांपासून कसबा विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मनसेमध्ये असतानाही त्यांनी ती इच्छा बोलून दाखवली होती, परंतु त्यांना तिकीट देण्यात आलेलं नव्हतं. त्यानंतर त्यांनी अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर ही जागा जी आहे ती काँग्रेस पक्षाला सुटली, त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी तिकीट मिळालेलं नव्हतं. त्यानंतर त्यांनी अजित पवार गटामध्ये अर्थात ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली त्यानंतर अर्थात ते अजित पवार यांच्यासोबत आले आणि आता सुद्धा ते कसबा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. अर्थात ती जागा जरी महायुतीकडून जर भारतीय जनता पक्षाकडे जरी असेल तरी आता सुद्धा रुपाली पाटील ठोंबरे हे कसबा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्याचबरोबर ठाकरे गटाकडून विशाल धनवडे हे सुद्धा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. काँग्रेस पक्षाच्या जे पहिल्या महिला महापौर होत्या कमलताई विवारे त्या सुद्धा काँग्रेस पक्षाकडून कसब्यातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. भाजपाचे शहर अध्यक्ष धीरज घाटे अर्थात धीरज घाटे यांचं कालचंच विधान होतं की त्यांनी असं सांगितलेलं आहे की मी सुद्धा कसबा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. पक्षाकडे तशी मी मागणी सुद्धा बोलून दाखवलेली आहे. अर्थात भारतीय जनता पक्षाकडून कोणाला तिकीट मिळतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर जे गिरीश बापट यांच्या सूनबाई आहेत स्वर्धा बापट केळकर ह्या सुद्धा कसब्यातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. भारतीय जनता पक्षाकडून ज्या माजी आमदार होत्या मुक्ता टिळक यांचे चिरंजीव असणारे कुणाल टिळक हे सुद्धा इच्छुक आहेत. त्याचबरोबर काँग्रेस पक्षाकडून जर आपण बघितलं तर त्यांनी मागच्या वेळी 2009-2014 निवडणूक लढवली होती. ते रोहित टिळक देखील निश्चितपणे इच्छुक आहेत. अर्थात इच्छुकांची भली मोठी यादी कसब्यात आपल्याला संगीत आणि राजरत्न पाहायला मिळते. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसबा हा मुळातच भाजपचा बालेकिल्ला राहिलेला, त्यामुळे भाजप कसबा आपल्या मित्रपक्षांना देईल हे कदाचित त्या ठिकाणी होण्याची शक्यता नाही. त्यामुळे ती जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला किंवा राष्ट्रवादी आपला शिंदे गटाला शिवसेना शिंदे गटाला मिळेल असं काही वाटत नाही. त्यामुळे ती जागा भाजपकडेच राहील. राहिली गोष्ट इकडे जर आपण महाविकास आघाडीचा विषय केला तर तिथे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून काही फारशी इच्छुक तिथे कोणी दिसत नाहीये. पण शिवसेना उभाटा गटाकडून म्हणजे थोडक्यात ठाकरे गटाकडून त्या ठिकाणी इच्छुक दिसत आहेत. पण काँग्रेस देखील तो पारंपरिक कसबा लढत आलेला आहे. त्यामुळं इथली निवडणूक जी आहे ती भाजप वर्सेस काँग्रेस अशीच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी कुठे पक्षांतर होऊ शकतं का, बंडगरी होऊ शकतं का, किंवा कोण अपक्ष लढणार का, अशा काही वेगळ्या विषयी आपल्याला पुढे समीकरणं दिसू शकतात. किंवा मग ही लढत दुरंगी व्हायच्या आधी कदाचित ती तिरंगी पण होऊ शकते. आत्ता तू जी काही इच्छुकांची नावं घेतली त्याच्याने जर एखादी बंडखोरी झालीच तर कदाचित तो अपक्ष म्हणून त्या ठिकाणी लढू शकतो. त्यामुळं हे झालं कसब्याचं गणित. आता आणखी आपण पुढे जाऊयात. कसब्यानंतर कोथरूडकडे आपण बघू. कोथरूडची परिस्थिती काय आहे या ठिकाणी आपण नजर टाकूयात. अर्थात कोथरूड म्हटलं की पुन्हा एकदा भाजपचा बालेकिल्ला असंच आपण म्हणूयात. कारण मुळातच त्या ठिकाणी जर आपण तिथल्या लढती पाहिल्या तर
भले त्या ठिकाणी भाजपचे आमदार प्रत्येक वेळी निवडून आले नसले तर एक भाजपचा मतदारसंघ त्या ठिकाणी सामावलेला आहे. कारण की त्या ठिकाणी जे स्थानिक नेते होते म्हणजे मुरलीधर मोहोळ असतील जे नगरसेवक म्हणून तिथून निवडून येत होते, किंवा मेधा कुलकर्णी जे आत्ता राज्यसभेवर आहेत त्या देखील त्या ठिकाणी निवडून येत होत्या आणि नगरसेवक देखील म्हणून त्यांनी काम केलं होतं. त्यामुळे त्या ठिकाणी कोथरूड म्हणजे एक भाजपचे केडर म्हणून आपण असं संबोधलं जात होतं. आता तिथे स्पेस मोठी निर्माण झालेली आहे. मुरलीधर मोहोळ हे केंद्रीय राज्यमंत्री झालेले आहेत, मेधाताई राज्यसभेवर गेलेले आहेत आणि तिथे जे चंद्रकांत पाटील आत्ता विद्यमान आमदार आहेत कोथरूडचे भाजपचे, त्यांना त्यांच्या विरोधात कोण उभं करू शकतं किंवा त्यांच्या विरोधात, तर परवाची जी आपण खतखत पाहिली कोथरूड मतदारसंघामध्ये जे घडलं प्रकरण, त्या प्रकरणाची जर परिस्थिती पाहिली तर निश्चितपणे त्या ठिकाणी कुठे ना कुठेतरी जसं आपण म्हणतो ना की धूर निघतो म्हणजे कुठेतरी आग लागलेली आहे अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आपण संकेत मी जरा तुझ्याकडे येतो की नेमकं कोथरूडमध्ये गणित राजकीय समीकरणं काय आहेत, आत्तापर्यंत नेमकं काय घडलं आहे. म्हणजे 2000 आपण 9ला पाहिलं तर त्या ठिकाणी चंद्रकांत मोकाटे शिवसेनेकडून निवडून आले, 2014ला भाजपच्या मेधा कुलकर्णी निवडून आल्या, 2019ला मेधा कुलकर्णीचा पत्ता कट केला, चंद्रकांत पाटलांना आणलं, ते निवडून आले. आता परिस्थिती नेमकी काय काय सांगता येईल? 2008ला जी मतदारसंघांची पुनर्रचना रचना झाली झाली. त्याच्यामध्ये कोथरूड मतदारसंघ जो आहे तो नव्याने अस्तित्वात आला. या अगोदर कोथरूडचा भाग जो आहे तो शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये येत होता आणि या ठिकाणी पहिल्यांदाच मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर 2009ला निवडणूक झाली. शिवसेनेचा भगवा त्यावेळच्या संयुक्त शिवसेनेचा फडकल्याचं पाहायला मिळालं. चंद्रकांत मोकाटे हे कोथरूडचे प्रथम आमदार बनले. मात्र नंतरच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर राजकीय समीकरणही बदलली. 2014ला युती आघाड्या तुटल्या, सर्वच पक्ष वेगवेगळे लढले आणि सर्वच पक्ष वेगवेगळे लढल्यानंतर चंद्रकांत मोकाटेंसमोर आव्हान होतं भाजपच्या मेधा कुलकर्णी यांचं. मेधा कुलकर्णी यांनी चंद्रकांत मोकाटेंचा पराभव केला आणि तो मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यातून घेत त्या ठिकाणी भाजपचा आमदार झाल्याचं पाहायला मिळालं. आणि त्यानंतर 2019ला पुन्हा युती आघाडी झाली. हा मतदारसंघ सिटिंग MLA असल्यामुळे भाजपाकडेच राहिला आणि मग पुन्हा एकदा भाजपाने चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली. कारण त्यावेळी भाजपाचे जे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि विद्यमान केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री आहेत अमित शहा यांनी भाजपाचे तत्कालीन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रकांत पाटलांकडे पुण्यातून लढा अशी विनंती केली होती. आणि त्यावेळी आपण पाहिलं की कोथरूड बरोबर हडपसर विधानसभा मतदारसंघाची चाचपणी भाजपा करताना पाहायला मिळालं होतं. मात्र सगळ्यात सेफ मतदारसंघ म्हणून कोथरूडची निवड केली गेली. त्या ठिकाणी चंद्रकांत पाटलांना उमेदवारी दिली गेली आणि चंद्रकांत पाटलांच्या विरोधामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे किशोर शिंदे की जे 9, 14, 19 सलग 3 निवडणुका लढत आले. मात्र तीनही निवडणुकांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यांना मनसेने उमेदवारी दिली. मात्र चंद्रकांत पाटील हे भाजपाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष, त्यांना त्यांच्याच मतदारसंघामध्ये कसं अडकवून ठेवता येईल म्हणून विरोधकांकडून काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीकडून त्यावेळच्या महाआघाडीकडून मनसेचे उमेदवार किशोर शिंदेना पाठिंबा जो आहे तो पाठिंबा देण्यात आला आणि ती लक्षवेधी लढत जी आहे ती महाराष्ट्रामध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. 25,000 मतांनी चंद्रकांत पाटील हे 2019च्या निवडणुकीमध्ये विजयी झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र आता कोथरूडची अनेक समीकरणं बदलल्याचं पाहायला मिळतं. कारण पुण्याचे खासदार हे कोथरूडचे रहिवासी आहेत. राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी कोथरूडमधूनच येतात आणि असं म्हटलं जातं पुण्याच्या राजकारणामध्ये की पुण्यातलं जे पेठेतलं पुणे होतं ते आता कोथरूडमध्ये शिफ्ट झालेलं आहे. नक्कीच. खरं म्हणजे आता त्या ठिकाणी इच्छुक कोण आहेत काय सांगशील राजरत्न? कोथरूडमधून लढण्यास कोण इच्छुक आहेत? सर आपण बघितलं तर कोथरूड हा भाग जो आहे भाजपाचा अर्थात बालेकिल्ला समजला जातो. कारण त्या ठिकाणी जर पाहिलं तर मागच्या निवडणुकीमध्ये चंद्रकांत पाटील जे काही विद्यमान मंत्री होते त्या ठिकाणाहून ते विजयी झाले. अर्थात त्या आधीच्या आमदार होत्या मेधा कुलकर्णी यांचा पत्ता कट करून चंद्रकांत पाटील तत्कालीन प्रदेशाध्यक्ष सुद्धा होते, त्यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्यांच्याच मतदारसंघात अडकून ठेवण्याचा अर्थात त्यावेळच्या महाआघाडीने प्लॅन केलेला होता. ज्या प्रकारे संकेतनी सांगितलं की किशोर शिंदे यांना पाठिंबा दिला आणि त्यांना त्यांच्याच मतदारसंघात अडकून ठेवण्याचा एक प्लॅन केलेला होता. तर आपण बघितलं आता कोथरूड विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून अर्थात चंद्रकांत पाटील हे अर्थात इच्छुक आहेत. त्याचबरोबर ठाकरे गटाकडून चंद्रकांत मोकाटे हे सुद्धा, कारण की शिवसेना फुटल्यानंतर चंद्रकांत मोकाटे हे ठाकरे गटासोबतच राहिले आणि ते काही एकनाथ शिंदे गटासोबत गेले नाहीत. त्यामुळे अर्थातच तिथे शिवसेना क्लेम करणारच, कारण की 2009ला ते निवडून आले होते. बरोबर सर. ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की शिवसेना तिथे क्लेम करणार, कारण या आधीची लढत जर आपण पाहिलेली असेल तर ती शिवसेना आणि विरुद्ध भाजप अर्थात ज्यावेळी पक्ष स्वतंत्रपणे भारतीय जनता पक्षाने आणि शिवसेनेने स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या होत्या त्यावेळी अशीच लढत झालेली होती. त्याचबरोबर पृथ्वीराज सुद्धा जे ठाकरे गटाचे आहेत ते सुद्धा त्या ठिकाणाहून इच्छुक आहेत. अजित पवार गटाचे
जे पुण्याचे शहर अध्यक्ष आहेत दीपक माणकर हे सुद्धा कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. किशोर शिंदे जे की मागच्या 3 टर्म निवडणुका लढवत आलेले आहेत ते सुद्धा मनसेकडून इच्छुक आहेत. अर्थात काँग्रेसकडून रामचंद्र कदम हे सुद्धा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. तर भाजपाकडून माजी नगरसेवक अमोल बालवडकर हे सुद्धा इच्छुक आहेत. कारण आपण पाहिलं तर अमोल बालवडकर हे वारंवार म्हणतात की मला कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे, परंतु पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. कारण त्या ठिकाणून विद्यमान मंत्री असणारे चंद्रकांत पाटील हे सिटिंग आमदार असल्यामुळे आणि त्याचबरोबर या मतदारसंघावर पूर्ण महाराष्ट्रात अर्थात पुण्याचं तर लक्ष आहे, परंतु पूर्ण महाराष्ट्राचं सुद्धा लक्ष आहे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे कोथरूडचे जे रहिवासी आहेत मुरलीधर मोहोळ ते केंद्रात राज्यमंत्री आहेत. त्याचबरोबर मेधा कुलकर्णी यांना सुद्धा भाजपाने राज्यसभा दिलेली आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये कोथरूडची जागा ही भाजपाला मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण हा मुरलीधर मोहोळ आणि मेधा कुलकर्णी यांच्यासाठी हा प्रतिष्ठेची लढत ही असणार आहे. नक्कीच त्या दोघांना त्यांची ताकद त्या ठिकाणी दाखवावी लागेलच आणि त्यात मंत्री जे विद्यमान मंत्री आहेत त्यांना निवडून आणण्यासाठी जसे प्रयत्न भाजपने 2019 केले तसे प्रयत्न कदाचित 2024 करावे लागतील. पण यंदा मात्र समोरून म्हणजे महाविकास आघाडीकडून जो उमेदवार दिला जाणार तो निश्चितच तगडा असणार आहे आणि ती ताकद मात्र आता महाविकास आघाडीकडे जर त्या उमेदवारांनी लावली तर निश्चितपणे कदाचित त्या ठिकाणी काय होईल याचीच उत्सुकता आता कोथरूडकरांना देखील लागलेली आहे. आता आपण कोथरूड नंतर निश्चितपणे पण जसं एक कोथरूडचा जातात एक विषय आपण तो आत्ता काढलाच म्हणून अमोल बालवडकरांचा आपण परवाच पाहिलं जो MP पॅटर्न म्हणजे मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत जो पॅटर्न राबवला गेला तोच पॅटर्न भाजप आता महाराष्ट्रात देखील राबवत आहे आणि त्या ठिकाणी ज्या पदाधिकाऱ्यांना बोलावून लिफाफ्यामध्ये 3 नावं प्राधान्यक्रमानं लिहायला सांगितली होती त्यावेळी जो काही गोंधळ झाला तो गोंधळ संपूर्ण पुण्याने पाहिला, अर्थातच प्रसारमाध्यमांच्या द्वारे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिला. अमोल बालवडकरांनी तर त्यावर पत्रकार परिषद घेतली आणि चंद्रकांत पाटील यांना अहंकार आलाय की काय आणि चंद्रकांत पाटील यांनी इच्छुक कार्यकर्त्यांच्या आत्मसन्मानाला धक्का लावला अशी देखील प्रतिक्रिया दिली होती. आता पुढे नेमकं काय होणार? अमोल बालवडकर तुतारीत जाणार आहे म्हणजे तुतारी फुंकणार राष्ट्रवादी शरद पवार गटात जाणार की आणखी कुठल्या दुसऱ्या पक्षात जाणार आहेत की अपक्ष लढणार आहेत? त्या ठिकाणी बंडखोरी होणार का हा प्रश्न देखील परवा देखील आपल्याकडे टॉप न्यूज मराठीवर भाजपचे राज्य प्रवक्ते संदीप खडेकर आले होते. त्यांना देखील आपण प्रश्न विचारला होता आणि अर्थातच त्यांनी त्याचं उत्तर दिलं होतं की अमोल बालवडकरांचा गैरसमज आम्ही दूर करू, हे करू ते करू. अर्थात आता घोडा मैदान जवळच आलेलं आहे त्यामुळे कळेलच की नेमकं कोथरूडमध्ये कुणाची डाळ शिजणार. आता आपण पुढे जाऊयात पर्वती मतदारसंघ. अर्थात पर्वतीवर तर पाहिलं तर पुन्हा एकदा भाजपच बालेकिल्लाच आता झाला तो, कारण की एकेकाळी त्या ठिकाणी काँग्रेसचं वर्चस्व होतं पण गेले 3 टर्म पर्वतीमध्ये भाजपच्या माधुरी मिसाळ निवडून येत आहेत. अर्थात माधुरी मिसाळ निवडून येत आहेत त्या ठिकाणी याचाच अर्थ कुठे ना कुठेतरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणजे जे आघाडी म्हणून जे पक्ष आहेत ते कमकुवत पडताना दिसतात आणि भाजपने तिथे चांगली बांधणी केलेली आहे. आता मात्र परिस्थिती अशी आहे की 3 टर्म निवडून येणाऱ्या माधुरी मिसाळांच्या विरोधात तगडा उमेदवार देणं हे महाविकास आघाडीसमोर आव्हान आहे. दुसरी गोष्ट त्या ठिकाणी अँटी इन्कम्बन्सी आहे का आणि जर ती असेल तर ती पथ्यावर महाविकास आघाडीच्या पडू शकते का असा देखील पर्याय त्या ठिकाणी असू शकतो. पर्वतीचे अगदी थोडक्यात वैशिष्ट्य सांगतो नंतर मी संकेतकडे जाणार आहे. पर्वतीमध्ये 99 पासून 2019 पर्यंत अर्थात BJPचा आहे पण त्याच्या आधी म्हणजे जर आपण पाहिलं की म्हणजे या दरम्यान 2004ला परिस्थिती मात्र वेगळी होती. रमेश बागवे त्या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आले होते. 99ला विश्वास गांगुर्डे हे एक भाजपचे उमेदवार होते ते आमदार बनले होते आणि 2009 पासून राष्ट्रवादी त्या ठिकाणी आपली ताकद लावतीये पण राष्ट्रवादी वेगवेगळे उमेदवार उभे करते. कधी विजय तावरेंना उभं केलं म्हणजे सचिन तावरेंना, तर कधी सुभाष जगतापांना, कधी अश्विनी कदमांना, पण एकदा देखील त्या ठिकाणी राष्ट्रवादीचं घड्याळ काही गजर करू शकलेलं नाही. त्यामुळे आता त्या ठिकाणी नेमकं काय होणार? यावेळी माधुरी मिसाळांविरोधात महाविकास आघाडी कोणता उमेदवार देणार का ही जागा महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादीच्या ऐवजी काँग्रेसला सुटणार? संकेत, नेमकी या पर्वतीमधली समीकरणं काय आहेत? पर्वती हा असा मतदारसंघ आहे की या ठिकाणी सर्वपक्षीय आमदार जे आहेत ते आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजे 1978ला सुभाष सर्वगौड हे या मतदारसंघातून बरोबर आमदार म्हणून विजयी झाले होते. त्यानंतर जर आपण पाहिलं तर 1980ला वसंत चव्हाण हे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून त्या ठिकाणी विजयी झाले. पुढे 85 आणि 90 या 2 निवडणुकांमध्ये काँग्रेसचे शरद रणपिसे हे या मतदारसंघातून विजयी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. 95ला ज्यावेळी राज्यामध्ये शिवसेना भाजपा युतीचं पहिल्यांदा सरकार आलं, या सरकारमध्ये माजी सामाजिक न्याय राज्यमंत्री असणारे दिलीप कांबळे हे पर्वती मतदारसंघातून विजयी झाले होते. ते पहिल्यांदा आमदार म्हणून विजयी झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर 99ला विश्वास गांगुर्डे जे पुणे शहर
भाजपाचे माजी अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलेलं आहे. पुणे महानगरपालिकेतही त्यांनी काम केलेलं आहे. वक्ता, कवी, लेखक अशी त्या विश्वास गांगुर्डे यांची ओळख होती. ते विश्वास गांगुर्डे 1999 या मतदारसंघातून विजयी झाल्याचं पाहायला मिळालं. नंतर मात्र चित्र बदललं, काँग्रेसकडे गेलेलं आहे. बोल ना, म्हणजे 2004ला रमेश बागवे हे या मतदारसंघामधून विजयी झाल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर 2009, 14, 19 या सलग 3 निवडणुकांमध्ये भाजपच्या माधुरी मिसाळ या विजयी झाल्याचं पाहायला मिळालं. माधुरीताईंचं नाव मंत्रिपदासाठी येत होतं, मात्र त्यांना प्रतोद म्हणून पक्षाने जबाबदारी दिल्याचं पाहायला मिळालं. आणि पुणे शहरामध्ये जे मतदारसंघ आहेत या मतदारसंघातून एकमेव महिला आमदार म्हणून माधुरी मिसाळ यांच्याकडे पाहिलं जातं. आता मात्र पर्वतीतली लढत जी आहे ती अतिशय तुल्यबळ होईल असं बोललं जात आहे, कारण त्या ठिकाणी सचिन तावरे तयारी करतायत, अश्विनी कदम तयारी. नक्कीच मी राजरत्नकडे ते जाणूनच घेईन की नेमकी इच्छुक तिथं कोण आहेत. म्हणजे संकेतनी तर तुला स्पष्टपणे सांगितलेलं की जे सचिन तावरे एकदा राष्ट्रवादीतून लढले, एकदा शिवसेनेतून लढले, पण त्यांची काही त्या ठिकाणी डाळ शिजू शकली नाही. काय सांगतात ते, आणखी कोण इच्छुक आहेत? सर, आपण पाहिलं तर पर्वती हा अर्थात कधी काँग्रेसकडे राहिलेला आहे, कधी भाजपाकडे राहिलेला आहे, परंतु मागच्या 3 टर्म जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणावर माधुरी मिसाळ हे कंटिन्युअस निवडून येत आहेत. परंतु त्या ठिकाणी जर ज्यावेळी लढत होती ती लढत राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी झालेली आहे. परंतु सध्या बघितलं तर भारतीय अर्थात काँग्रेस पक्षाकडून आबा बागुल जे आहे ते इच्छुक आहेत आणि त्यामुळे काही दिवसांपूर्वी जर आपण पाहिलं असेल त्यांनी बारामतीमध्ये जाऊन शरद पवारांची भेट घेतली आणि हा जो मतदारसंघ आहे तो काँग्रेस पक्षाला सुटावा अशी मागणी सुद्धा केलेली होती. ज्यावेळी आबा बागुल हे पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यास सुद्धा पण आणखी आबा बागुलांबद्दल तुला आणखी म्हणजे आपल्या प्रेक्षकांना पण सांगेल, जसं आता शरद पवारांची भेट घेतली तसं काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांची नागपुरात जाऊन पण त्यांनी भेट घेतली होती. कारण की जर मला तिकीट नाही मिळालं तर मी दुसऱ्या पक्षात जाईन. पण आता मात्र बघा म्हणजे कशी समीकरणं बदललेली आहेत. त्यावेळी भाजपकडे जाणारे आबा बागुल, आज ती जागा काँग्रेसला सुटेल न सुटेल आणि भाजपमध्ये गेल्याने आपल्याला जागा मिळेल का नाही मिळेल या प्रश्नांनी त्यांची झोप उडालेली. त्यामुळे अर्थातच आबा बागुल पुन्हा एकदा चला आपलं जिथे ज्या पक्षाला जागा आहे त्याच पक्षामध्ये जाऊन आपल्याला तिकीट मिळवता येईल का अशी चाचपणी सुरू आहे. निश्चित पुढे अगदी सर, आपण पाहिले तर आबा बागुलांची तशी सध्या जे आहे प्रयत्न करताना दिसत आहेत. जसं तुम्ही सांगितलं की तो मतदारसंघ भारतीय जनता पक्षाकडे आहे, परंतु त्या ठिकाणी जर बघितलं माधुरी मिसाळ या स्ट्रॉंग उमेदवार आहेत. त्यामुळे माधुरी मिसाळ यांना बाजूला करून इनकमिंग झालेल्या उमेदवारांना तिकीट देणे हे भारतीय जनता पक्षासाठी थोडं अडचणीचं ठरू शकतं. आणि त्यामुळे जर बघितलं तर जसं आपण चर्चा केली की हा मतदारसंघ अर्थात शरद पवार गट यांच्याकडे आहे, त्यामुळे शरद पवार यांच्याकडे ते आग्रह करतात की ही जागा काँग्रेस पक्षाला सुटावी. जर काँग्रेस पक्षाला नाही सुटली तर ते अर्थात शरद पवार गटामध्ये जाऊन तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करतील. त्यांच्या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं सर तर श्रीनाथ भीमाले हे भारतीय जनता पक्षाचे श्रीनाथ भीमाले जे आहे ते माजी नगरसेवक सुद्धा राहिलेले आहेत. ते सुद्धा भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्याचबरोबर माजी नगरसेवक असणारे राजेंद्र शिळीमकर आहेत, हे सुद्धा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्याचबरोबर अश्विनी कदम असतील, नितीन कदम हे सुद्धा शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. आता आपण चर्चा केली सचिन तावरे हे सुद्धा शरद पवार गटाकडून पर्वती विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. नक्कीच, कारण की या ठिकाणी अश्विनी कदम देखील राष्ट्रवादीकडून लढलेले आहेत, सुभाष जगताप देखील राष्ट्रवादीकडून लढले होते, सचिन तावरे देखील राष्ट्रवादीकडून लढले होते, सचिन तावरे शिवसेनेकडून पण लढले होते. आणि ह्या सगळ्या मतदारसंघामध्ये वर्चस्व गेले 3 टर्म भाजपचंच राहिलेलं आहे. त्यामुळे आता त्या ठिकाणी नेमकं राष्ट्रवादीकडून कुणाला तिकीट मिळतंय हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. आणि राष्ट्रवादीची जागा काँग्रेस किंवा राष्ट्रवादी रिप्लेस करणार आहे का जागा, ती काँग्रेसच देणार का, मग दुसरी कुठे त्या बदल्यात घेणार आहे का, त्याच्यावर आबा बागुलांचं गणित अवलंबून असणार आहे. म्हणजे तिथे कदाचित पुन्हा एकदा आपल्याला बंडखोरी पाहायला मिळू शकते. म्हणजे या पक्षातून त्या पक्षात जर आपल्याला या पक्षात नाही तिकीट मिळालं तर दुसऱ्या पक्षात जायचं तिकीट घ्यायचं. आणि आता जसं मगाशी राजरत्न सांगितलं की इनकमिंग म्हणजे आयात केलेला उमेदवार आणि तो थोपवायचा आणि मग पब्लिकने त्यांना निवडून द्यायचं असं कदाचित त्या ठिकाणी घडेल असं वाटत नाही. एकंदरीतच पर्वतीची परिस्थिती आहे. नंतर शिवाजीनगर या फार महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. आणि अर्थातच शिवाजीनगरचं जर आत्ता आपण गणित पाहिलं तर 1972ला काँग्रेस निवडून आली होती. त्यानंतर 2009 पर्यंत म्हणजे 2004 पर्यंत फक्त काँग्रेसच होती, आपलं फक्त काँग्रेसच होती. आणि 2009 मध्ये जर पाहिलं आपण म्हणजे 72 ते 2009 या सगळ्या याच्यामध्ये काँग्रेसला कधीच त्या ठिकाणी आपली ताकद म्हणजे जी ताकद होती ती परत कधीच मिळवता आली नाही. पण पुन्हा एकदा पहिल्यांदाच 2009 मध्ये काँग्रेसनं विजय मिळवला. म्हणजे थोडक्यात काय की 72 ते 2009 हा राजकीय वनवास काँग्रेससाठी होता. त्या ठिकाणी त्यांची माणसंच निवडून येत नव्हती. त्याची कारणं अशी होती की अर्थातच त्या ठिकाणी भाजप आणि शिवसेना स्ट्रॉंग होती. म्हणजे 72 ते 9 हा जो सगळा प्रवास जर आपण बघितला तर ती साधारण 18-12 वर्ष
आणि ही पुढची 9. म्हणजे एवढे सगळे वर्ष काँग्रेसनं उमेदवार देऊन सुद्धा त्या ठिकाणी प्रत्येक वेळी भाजपचा आणि शिवसेनेचाच उमेदवार निवडून आला. पण 2009 मध्ये जे विनायक निमण शिवसेनेतच होते आणि नारायण राणेंसोबत त्यांनी पक्ष सोडून काँग्रेसमध्ये गेले, ते शिवाजीनगरमधून लढले आणि 2009 मध्ये काँग्रेसला परत त्या ठिकाणी विजय मिळाला. अर्थातच 37 वर्षांनी हा विजय काँग्रेसला त्या ठिकाणी मिळालेला होता. नंतर जर आपण पाहिलं तर मात्र या ठिकाणी 2014 मध्ये पुन्हा एकदा वारं फिरलं आणि भाजपचे विजय काळे त्या ठिकाणी जिंकून आले. अर्थातच 2019ची लढत तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. सिद्धार्थ शिरोळे त्या ठिकाणी जिंकून आले आणि दत्ता बैरड जे काँग्रेसचे उमेदवार होते त्यांचा पराभव झाला. संकेत, आता नेमकं शिवाजीनगरचं काय सांगता येईल? शिवाजीनगरमध्ये कुठेतरी म्हणजे असं वातावरण पाहायला मिळतंय की कदाचित त्या ठिकाणी पुन्हा एकदा काँग्रेस जोर घेईल की काय? कारण की आत्ता जर आपण लोकसभेची गणितं पाहिली तर लोकसभेमध्ये सुद्धा शिवाजीनगरने चांगल्यापैकी काँग्रेसला कुठे ना कुठेतरी मदत केल्याचं दिसते. काय सांगताय? शिवाजीनगर मतदारसंघामधून माजी मंत्री असणारे शशिकांत सुतार हे सुद्धा 2 टर्म बरोबर आमदार म्हणून त्या ठिकाणी विजयी झाल्याचं पाहायला मिळालं. कारण की शिवसेनेतच होते ना. म्हणजे तो 72 ते 2009 सगळा काळ शिवसेना आणि भाजपच होता 2004 पर्यंत. बरोबर. शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये येणारा हा संपूर्ण मतदारसंघ मतदारसंघ आहे. वेल एज्युकेटेड सुशिक्षित मतदार जे आहेत ते या आणखी मतदारसंघात प्रेक्षक सांगितलं. आणि हे शशिकांत सुतार जे राज्यमंत्री तर राहिलेच आणि त्यांचे सुपुत्र जसं तू मगाशी सांगितलं होतंस राजरत्नानी, पृथ्वीराज सुतार जे कोथरूडमधून करण्याच्या तयारीत आहेत. या शिवाजीनगर मतदारसंघामधली समीकरणं जर आपण बघितली तर इथे म्हणजे 2004 पर्यंत जरी भाजप नव्हतं, 9ला पुन्हा भाजपचं कमबॅक या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळालं. 14-19ला पुन्हा काँग्रेसला पराभवाचा सामना जो आहे तो सहन करावा लागला. आता मात्र जर आपण पाहिलं तर लोकसभा निवडणुकीतील मोठ्या विजयानंतर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी स्वतः पुण्यामध्ये लक्ष घातल्याचं पाहायला मिळतं. अगदी रमेश चेन्नीतालांचे 2 वेळा पुण्यामध्ये दौरे झाल्याचं पाहायला मिळालं. नाना पटोले, बाळासाहेब थोरात हे सगळे प्रमुख नेते जे आहेत पहिल्या फळीतले ते पुण्यामध्ये विशेष लक्ष देताना पाहायला मिळतात. आणि यामध्ये आता पुन्हा काँग्रेसचा जोर जो आहे तो या शिवाजीनगर मतदारसंघामध्ये दिसतो. कारण 5 वर्ष सिद्धार्थ शिरोळे यांना मिळाली. 5 वर्षामध्ये काहीशी सिद्धार्थ शिरोळे यांच्या बाबतीत मतदारसंघामध्ये असणारी नाराजी, त्यांच्या विरोधातली वाढती अँटी इन्कम्बन्सी हे पाहता शहरामध्ये काँग्रेस शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये जोर धरू शकेल अशी सध्याची परिस्थिती आहे. बरोबर. काय सांगता येईल राजरत्न, त्या ठिकाणी शिवाजीनगर मधून कोण इच्छुक आहेत आता? सर, आता आपण बघितलं तर शिवाजीनगर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून अर्थात सिद्धार्थ शिरोळे हे इच्छुक आहेत. त्याचबरोबर आणखी आपण भारतीय जनता पक्षाकडून बघितलं तर जे माजी नगरसेवक असणारे सनी निमण आहेत ते सुद्धा इच्छुक आहेत. भाजपा युतीच्या माजी शहराध्यक्ष असणाऱ्या निवेदिता सनी निमण जे विनायक निमण यांचे सुपुत्र चिरंजीव आहेत. त्याचबरोबर भाजपा युतीच्या माजी शहराध्यक्ष असणाऱ्या निवेदिता एकबोटे त्या सुद्धा शिवाजीनगर मधून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्याचबरोबर काँग्रेस याच मतदारसंघातून मिलिंद एकबोटे यांनी देखील पूर्वी निवडणूक लढवली होती. त्याचबरोबर आपण बघितलं सर, काँग्रेसकडून जे आहेत माजी नगरसेवक असणारे दत्ता बैरट इच्छुक आहेत. माजी आमदार दीप्ती चौधरी ह्या सुद्धा प्रमुख इच्छुकांमध्ये त्यांना गणलं जातं. त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून माजी नगरसेवक असणारे श्रीकांत पाटील, निलेश निकम, उदय महाले हे सुद्धा इच्छुक आहेत. आणि ही जागा शरद पवार गटाला मिळावी यासाठी सुद्धा ते आग्रही असल्याचं एकंदरीत दिसून येते. आणि त्याचबरोबर आपण जर आता रिसेंटली जर बघितलं तर ज्यावेळी मागची निवडणूक झाली होती त्या निवडणुकीमध्ये 3,500च्या मताधिक्याने जे आहे ते सिद्धार्थ शिरोळे हे विजयी झाले होते. आणि त्यामुळे कुठेतरी आता असं सांगितलं चाललं की ह्या निवडणुकीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये शिवाजीनगरमधून कुठेतरी काँग्रेसचं पारडं हे जड असू शकतं. नक्कीच. म्हणजे अर्थात त्या ठिकाणी आणखी एक नाव आहे, अरविंद शिंदे शहराध्यक्ष जे काँग्रेसचे आहेत ते देखील शिवाजीनगरमधून लढण्यास तयारीत आहेत. अर्थात या ठिकाणी नेमकं काय होणार आहे? पूर्वीचे दत्ता बैरट यांनाच काँग्रेस पुन्हा त्या ठिकाणी तिकीट देणार का नवीन आणखी काहीतरी वेगळा चेहरा त्या ठिकाणी काँग्रेस देतं हे आत्ताच आपल्याला सांगता येणार नाही. पण निश्चितपणे त्या ठिकाणी काँग्रेसकडून त्या हालचाली नक्कीच मात्र होते आणि काँग्रेसचा हा बालेकिल्ला आहे. त्यामुळे काँग्रेस निश्चितपणे त्याच ठिकाणी तो प्रयत्न करेल. मुळात आत्ता एक राजरत्नांनी नाव घेतलं, दीप्तीताई चौधरी या देखील पूर्वी पुण्याच्या महापौर राहिलेल्या आहेत. आता म्हणजे 2 महापौर इच्छुक या ठिकाणी दिसले. अर्थात आणखी बरेच महापौर तुम्हाला पुढे पाहायला मिळतील इच्छुक आहेत. आपण हडपसरमध्ये गेल्यानंतर ते नाव येईलच. पण मुळात आणखी एक मुद्दा असा की या ठिकाणी खरं म्हणजे पक्षात फूट पडल्यानंतर म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी या 2 पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर ना म्हणजे इच्छुकांची गर्दी वाढलेली आहे. कारण की आता पक्ष जास्त आहेत त्यामुळे आपल्याला उमेदवारी लढवण्याची संधी जास्त आहे. कदाचित याचा परिणाम जर उद्या तिकीट मिळालं नाही तर अपक्षांच्या संख्येमध्ये वाढ होऊ शकते
आणि 1995 मध्ये जे सर्वाधिक म्हणजे 3396 अपक्ष लढले होते, अपक्ष उमेदवार उभे राहिले होते, कदाचित तशी संख्या देखील आपल्याला पाहायला मिळू शकते. यानंतर आपण जाणार आहोत पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये. अर्थात पुणे कॅन्टोन्मेंट हा जो मतदारसंघ आहे हा देखील पुण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. भले 2 टर्म त्या ठिकाणी भाजपचं आता अस्तित्व असलं तर एकेकाळी हा अर्थातच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे 99 पासून 2009 पर्यंत इथे काँग्रेसची ताकद होती. 99-4 म्हणजे 99ला पण आणि 2004ला पण चंद्रकांत शिवरकर या ठिकाणी निवडून आले होते. नंतर ते हडपसरमधून देखील एकदा निवडून आले. आणि 9मध्ये रमेश बागवे जे पर्वतीमध्ये निवडून आले होते 2004ला, ते 9मध्ये या ठिकाणी निवडून आले. पण नंतर मात्र 14 आणि 19ला रमेश बागवेंचा पराभव झाला आणि दिलीप कांबळे आणि सुनील कांबळे हे जे 2 बंधू आहेत हे भाजपचे, हे अलटून पालटून म्हणजे 2014ला दिलीप कांबळे निवडून आले आणि 2019ला आता विद्यमान आमदार आहेत सुनील कांबळे. संकेत, काय सांगता येईल या ठिकाणची रणनीती आता नेमकी काय काय राजकीय गणित होत आहेत? पुणे शहरामध्ये असणाऱ्या 8 विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वात कमी मतदारसंघ असणारा म्हणजे कमी मतदार असलेला दुसरा मतदारसंघ आहे. कारण बरोबर. पहिला जो आहे चिंचवडचा कसब्याचा आहे, पुणे जिल्ह्यातला चिंचवड आहे आणि कसब्याचा पहिला आहे. आणि या मतदारसंघामध्ये काँग्रेसची सुरुवातीपासून बऱ्यापैकी ताकद असल्याचं पाहायला मिळतं. SC राखीव असा हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये 1962ला कृष्णराव गिरमे हे पहिल्यांदा काँग्रेसकडनं आमदार म्हणून विजयी झाले होते. त्यानंतर शिवाजीराव थेरे आमदार झाले होते. जे चेतन तुपे आता हडपसरचे विद्यमान आमदार आहेत, त्यांचे वडील विठ्ठलराव तुपे हे सलग 3 टर्म 78, 80 आणि 85 या 3ही टर्मला त्या ठिकाणी विजयी झाल्याचं पाहायला मिळालं होतं जनता पार्टीकडून. त्यानंतर चंद्रकांत शिवरकर काँग्रेसकडून विजयी झाले. सूर्यकांत लोणकर हे शिवसेनेचे आमदार त्या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. त्यानंतर चंद्रकांत शिवरकर आणि रमेश बागवे हे 2 काँग्रेसचे आमदार आपल्याला पाहायला मिळाले. 1999ला चंद्रकांत शिवरकर आणि 2009ला रमेश बागवे जे आहेत ते आपल्याला विजयी झाल्याचं पाहायला मिळालं. 99 आणि 2004ला चंद्रकांत शिवरकर हेच आमदार म्हणून पाहायला मिळाले. आणि 14 आणि 19ला अनुक्रमे दिलीप कांबळे आणि सुनील कांबळे जे आहेत ते विजयी झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र या मतदारसंघातली लढतही तुल्यबळ आणि तेवढीच ताकदवान मानली जाते, कारण अनेक इच्छुक जे आहेत ते या मतदारसंघामध्ये असल्याचं पाहायला मिळतंय. नक्कीच. आणि अर्थातच त्या ठिकाणी आणखी एक ताकद आहे ती म्हणजे RPIची म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले गटाची पण त्या ठिकाणी ताकद आहे. वंचितची पण ताकद आहे. आपण पाहिले परशुराम वाडेकर देखील या ठिकाणी याच मतदारसंघातून उभे राहिलेले होते. आता महत्त्वाचा मुद्दा असा की या ठिकाणी इच्छुक कोण आहे, त्यांची नावं काय आहेत? कारण की तिकडे आठवले गटाने देखील 12 जागा मागितलेल्या आहेत. त्यामुळे तिकडे महाविकास आघाडीला, महायुतीला कोणतीच पकडलं गेलेलं आहे. इकडे महाविकास आघाडीचे देखील मित्रपक्ष आहेत, त्यांना देखील त्यांच्या मित्रपक्षांना जागा द्यायच्या. तिकडे शेकापचं काय करणार हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे लोकसभेमध्ये शेकापनं संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना मदत दिली, पण आता शेकापच्या वाट्याला महाविकास आघाडी काय देणार? त्यामुळे या सगळ्या गोष्टी आहेत. काय सांगता येईल राजरत्न, पुणे कॅन्टोन्मेंटमधील इच्छुक उमेदवार कोण आहेत? सर, आपण बघितलं तर पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघ आहे तो SC राखीव मतदारसंघ आहे आणि त्या मतदारसंघामधून कधी बघितलं तर काँग्रेसचं वर्चस्व राहिलेलं आहे. 2009च्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यावेळी असणारे रमेश बागवे हे विजयी झाले. त्यानंतर ते राज्यामध्ये गृहराज्यमंत्री झाले आणि त्यानंतर आपण पाहिलं तर 2014च्या निवडणुकीमध्ये दिलीप कांबळे यांनी असं तत्कालीन राज्यमंत्री असणाऱ्या बागवेंचा पराभव केला. त्यानंतर 2019च्या निवडणुकीमध्ये सुनील कांबळे असणारे त्या ठिकाणावरून विजयी झाले. तर आता आपण बघितलं सर तर त्या ठिकाणाहून जे आहे ते सुनील कांबळे अर्थात निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्याचबरोबर त्यांचे बंधू असणारे दिलीप कांबळे हे सुद्धा इच्छुक आहेत. परंतु सर थोडंसं आपण मागे गेलो तर ही आताची जी पुणे लोकसभेची निवडणूक झालेली होती त्या पुणे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणावरून काँग्रेसला 15,000चं मताधिक्य मिळालं होतं आणि त्यामुळे इथं कोणत्याही परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्ष विजयी होऊ शकतो अशी शक्यता या ठिकाणाहून वर्तवण्यात येते आणि त्यामुळे काँग्रेस पक्षाकडून इच्छुकांची मोठी गर्दी झाल्याचंही आपल्याला पाहायला मिळतंय. आपण बघतो की काँग्रेस पक्षाकडून रमेश बागवे इच्छुक आहेत. त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव असणारे नगरसेवक अविनाश बागवे इच्छुक आहेत. अविनाश साळवे इच्छुक आहेत. लत्ता राजगुरू हे सुद्धा इच्छुक आहेत. आणि नुकतंच लोकसभेत मिळालेल्या मताधिक्यामुळे जर आपण पाहिलं तर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर साळवे जे आहेत त्या साळवेंनी सुद्धा पक्षामध्ये जे आहे काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. त्याचबरोबर आपण भारतीय जनता पक्षाकडून जर बघितलं सर तर भारतीय जनता पक्षाकडून अर्थात सुनील कांबळे तर इच्छुक आहेतच आहेच. त्याचबरोबर दिलीप कांबळे सुद्धा इच्छुक आहेत. आणि बाकी जर ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं तर 2009ची जी निवडणूक झालेली होती 2009च्या निवडणुकीमध्ये किंवा 2019च्या निवडणुकीमध्ये जर बघितलं त्या ठिकाणी वंचितची मोठी ताकद होती आणि त्या ताकदीमुळे कुठेतरी
जे रमेश बागवे आहेत त्या रमेश बागवे यांचा पराभव झाल्याचंही आपल्याला पाहायला मिळालं होतं. तर आपण इच्छुकांवरती जर नजर टाकली, निश्चितच मतांचं विभाजन त्या ठिकाणी झालं आणि ते आपल्याला पाहायला मिळालं आणि ही सगळी इच्छुकांची जी काही मांदियाळी आहे ती आपल्याला पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये पाहायला मिळाली. अर्थात आपण पुढच्या मतदारसंघात जाऊयात आणि तो म्हणजे वडगाव शेरी. वडगाव शेरी देखील अर्थातच महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे पुण्यातले जे 6 मतदारसंघ येतात शहरी भागातले त्यातला हा वडगाव शेरीतला शेवटचा भाग आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर खरं म्हणजे गमतीशीर आहे. म्हणजे 2014ला जगदीश मुळीक हे भाजपचे आमदार त्या ठिकाणी बनले होते आणि त्यांनी सुनील टिंगरे यांचा पराभव केला होता जे त्या काळी शिवसेनेत होते. नंतर सुनील टिंगरे हे राष्ट्रवादीत प्रवेशकर्ते झाले आणि 2019ला सुनील टिंगरे विजयी झाले आणि जगदीश मुळीक भाजप यांचा पराभव झाला. अर्थात आता हे दोघे इच्छुक असणार हे तर निश्चितच आहे. महत्त्वाचा मुद्दा असा की या ठिकाणी जी वडगाव शेरीची आहे ती वडगाव शेरीची जागा प्रत्येक पक्षाने मागितलेली आहे. आता जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर प्रत्येक पक्षाला वडगाव शेरी हवी आहे. त्यामुळे त्या ठिकाणची जी गणित राजकीय समीकरण संकेत काय सांगता येईल अगदी थोडक्यात. अनेक उद्योग कंपन्या ज्या आहेत त्या या वडगाव शेरी मतदारसंघामध्ये असल्याचं पाहायला मिळालं. त्या अर्थाने सुशिक्षित असा संपूर्ण मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये जातीय समीकरण जे आहेत ती महत्वाची असल्याचं पाहायला मिळालं. कारण पुण्यामधल्या सर्वाधिक मशिदी या सुद्धा वडगाव शेरी मतदारसंघामध्ये आहेत. सर्वाधिक मंदिरं या मतदारसंघामध्ये आहेत. 2008च्या मतदारसंघ पुनर्रचनेमध्ये हा मतदारसंघ जो आहे तो नव्याने अस्तित्वामध्ये आला आणि बापूसाहेब पठारे हे पहिले वडगाव शेरीचे आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून. त्यानंतर मधल्या काळात त्यांनी भाजपात प्रवेश केला होता आणि आता पुन्हा तुतारी फुंकली शरदचंद्र पवार पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. 2014ला ज्यावेळी भाजपाकडे पुण्यातले 8च्या 8ही मतदारसंघ होते यावेळी वडगाव शेरी मतदारसंघातून जगदीश मुळीक हे आमदार म्हणून विजयी झाले आणि ते भाजपाचे त्या अर्थाने वडगाव शेरीचे पहिले आमदार ठरल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. 2019ला मात्र पुन्हा हा मतदारसंघ जो आहे तो राष्ट्रवादीच्या ताब्यामध्ये गेला. सुनील टिंगरे जे आहेत ते या मतदारसंघामधून विजयी झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र ही लढत जी आहे ती पुणे शहरामध्ये एक तुल्यबळ अशी लढत मानली गेली होती. कारण सुनील टिंगरे आणि जगदीश मुळीक यांच्या मतांची जर आपण टक्केवारी पाहिली तर अवघ्या 5,000चा फरक या दोन्ही नेत्यांच्या उमेदवारांमध्ये असल्याचं पाहायला मिळतं. कारण सुनील टिंगरे यांना 97,708 इतकी मतं होती. त्यांचं वोट पर्सेंटेज 45.52% इतकं होतं. तर जगदीश मुळीकांना 92,752 इतकी मतं मिळाली होती. त्यांचं वोट पर्सेंटेज जे आहे 43.21% इतकं होतं. आता या मतदारसंघामध्ये सगळेच पक्ष दावा करतायत. त्यामुळे वडगाव शेरी मतदारसंघ जो आहे तो पुण्यासाठी आणि राज्यासाठीच एक लक्षवेधी असा मतदारसंघ असणार आहे. या ठिकाणी पिता पुत्र जे आहेत ते इच्छुक असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच. आता आणखी एक महत्वाचा की या वडगाव शेरीमध्ये इच्छुक कोण आहे, नेमकी काय परिस्थिती आहे त्या ठिकाणी, राजरत्न काय आहे? सर वडगाव शेरीमध्ये अर्थात आपण बघितलं तर विद्यमान आमदार असणारे सुनील टिंगरे हे इच्छुक आहेत. परंतु त्या इच्छुकांना तिकीट मिळेल की नाही याबाबत थोडीशी शंका आहे. कारण पोर्शेकार शरद पवारांनी त्याच ठिकाणी जाऊन फुंकलेली तुतारी आणि बरंच काय काय घडलं, बऱ्याच काही घटना घडल्या. त्यामुळे कितपत सुनील टिंगरे यांना तिकीट मिळेल या बाबतीत प्रश्नचिन्ह आहे. त्याचबरोबर जगदीश मुळीक हे मागच्या वेळी ज्यावेळी जगदीश मुळीक विरुद्ध सुनील टिंगरे अशी लढत झालेली होती त्या लढतीमध्ये जगदीश मुळीक यांचा पराभव झाला. अवघ्या जसं सांगितलं 5,000 मतांनी पराभव झालेला आहे. त्यामुळे जगदीश मुळीक पुन्हा एकदा इच्छुक आहेत. परंतु ज्या प्रकारे राज्यातलं समीकरण म्हटलेलं आहे अजित पवार गट अर्थात भाजपा आणि शिंदेची शिवसेना असं जी महायुतीचं सरकार बनलेलं आहे त्यामुळे ही जागा अर्थात राष्ट्रवादीकडेच जाईल अशी शक्यता आहे. त्याचबरोबर अनिल टिंगरे हे सुद्धा भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक आहेत. ठाकरे गटाच्या उपनेते असणारा सुषमा अंधारे सुद्धा या मतदारसंघामध्ये आपण फ्लेक्स पण त्यांचे लागलेले पाहिले होते. सुषमा अंधारे सुद्धा इच्छुक आहेत. त्याचबरोबर ठाकरे गटाकडून संजय भोसले इच्छुक आहेत. ठाकरे संजय भोसले शिवसेनेचे म्हणजे अर्थात मूळ शिवसेनेचे सैनिक आणि जुने शिवसैनिक म्हणून त्यांनी त्याच्या आधी देखील वडगाव शेरीमधून निवडणूक लढवलेली होती. त्याचबरोबर सर नितीन भुजबळ ठाकरे गटाकडून नितीन भुजबळ सुद्धा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. शरद पवार गटाकडून जर बघितलं शरद पवार गटाकडून मोठी लाईन आहे सर आपण कारण खूप जास्त इच्छुक आहेत. पक्ष फुटीच्या नंतर शरद पवार गटामध्ये इन्कमिंग जास्त वाढलेलं आहे. आपण पाहिलं तर शरद पवार गटाकडून रमेश आढाव जे आहे ते इच्छुक आहेत. सुनील खांदवे हे सुद्धा शरद पवार गटाकडून इच्छुक आहेत. नीता गलांडे असतील, अर्जुन चव्हाण असतील, मेघा कुलकर्णी असतील, भीमराव गलांडे असतील, आशिष माने असतील, बापूसाहेब पठारे अर्थात त्यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे ते सुद्धा इच्छुक आहेत. त्याचबरोबर सुरेंद्र पठारे हे सुद्धा शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. अर्थात ती जर जागा अजित पवार गट लढवणार असेल तर त्या ठिकाणी निश्चितपणे शरद पवार हे त्यांचा उमेदवार आहेत. बरोबर, निश्चितपणे. आणि अर्थात वडगाव शेरीची सगळी इच्छुकांची मांदियाळीच आणि इच्छुकांची गर्दीच राजरत्नांनी वाचून दाखवली. आता आपण बोलूयात खडकवासल्याकडे.
हा तर नेहमीच महत्त्वाचा बालेकिल्ला भाजपचा, कारण की गेली 2 टर्म आपण पाहिलं तर निश्चितपणे खडकवासल्यात भाजपचं वर्चस्व राहिलेलं आहे. आणि खडकवासला जर आपण पाहिलं तर तो बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे, पण तो पुणे विधानसभा मतदारसंघाशी निगडीत आहे. पण या ठिकाणी मात्र खडकवासला म्हटलं की पहिलं नाव जे समोर येतं अजूनही आपल्या सगळ्यांना, ते म्हणजे रमेश वांजळे यांचं मनसेचे. कारण की नंतर भीमराव तापकीर भले पोटनिवडणूक आणि नंतर 2 वेळा अशी झाली, भले त्यांनी हॅट्रिक जरी साधली असली तरी भीमराव तापकीर आणि त्यांनी त्यांची जी काही कामं ती फक्त मर्यादित त्या खडकवासल्या संदर्भातच आहेत, पण त्यांच्याकडून महाराष्ट्रात असं काहीतरी वेगळं भीमराव तापकीर आणि नाव आणि त्यांनी केलेली कामं असं काही कुठे समोर आलेलं नाही. पण रमेश वांजळे मात्र त्यांच्या स्वभावामुळं, त्यांच्या कामांमुळं, अर्थातच एकंदरीतच त्यांनी जेव्हा 2009ची निवडणूक झाली होती, नंतर जो शपथविधी झाला त्या शपथविधीच्या त्या घटनेमुळं निश्चितपणे लक्षात राहिले होते. त्यामुळे आता त्या ठिकाणची जर परिस्थिती आपण पाहिली तर 2009ला रमेश वांजळे निवडून आले, नंतर त्यांचं निधन झालं, मग 2011मध्ये पोटनिवडणूक लागली, भीमराव तापकीर निवडून आले. राष्ट्रवादीनं अर्थातच त्या ठिकाणी उमेदवार दिले होते, दिलीप बराटे, त्यांचा पराभव झाला. मग 2019ला पुन्हा एकदा भीमराव तापकीर निवडून आले, त्यावेळी देखील पुन्हा राष्ट्रवादीने उमेदवार दिले, सचिन दोडके, त्यांचा देखील पराभव झाला. त्यामुळे आता नेमकी तिथली राजकीय समीकरणं काय जाणून घेऊयात संकेतकडून. खडकवासला विधानसभा मतदारसंघ जो आहे तो नेहमीच चर्चेमध्ये असणारा मतदारसंघ आहे. ज्यावेळी बारामती लोकसभेची तेव्हा तो पहिला येतो. तेव्हा म्हणजे पहिली चर्चा हीच होती की खडकवासल्यातून कोणाला लीड मिळणार, आणि ज्याला लीड मिळतो तो बारामतीचा खासदार होतो. यावेळी अर्थात तसंच झालं होतं आपलं, कारण सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे ही महाराष्ट्राने पाहिलेली एक लक्षवेधी लढत. पण 2014ला मात्र कांचन कुल आपल्याला आठवत असेल, 2019ची लढत जी होती ती लढत मात्र त्या ठिकाणी, किंवा महादेव जानकर 2014ला लढले होते, तिथं मात्र खडकवासल्यामध्ये जर म्हणजे महादेव जानकर जर त्यावेळी भाजप चिन्हावर लढले असते, कमळ चिन्हावर, तर मात्र गणितं वेगळी झाली असती, असं देखील आपल्याला पाहायला मिळालं. नक्की. आणि एकंदरीतच या मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर 2009ला सोनेरी आमदार स्वर्गीय रमेश वांजळे हे या ठिकाणाहून विजयी झाले होते. 2011ला ज्यावेळी त्यांचं निधन झालं त्यावेळी पोटनिवडणूक लागली आणि या पोटनिवडणुकीमध्ये भाजपाचे भीमराव तापकीर हे विजयी झाल्याचं पाहायला मिळालं. 3 टर्म त्या अर्थाने भीमराव तापकीर हे या मतदारसंघामधून आमदार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. या मतदारसंघामध्ये अर्थातच 3 टर्म आमदार असल्यामुळे भीमराव तापकीर यांच्या विरोधामध्ये काहीशी अँटी इन्कम्बन्सी असल्याचं पाहायला मिळतं. जसं नागरिकांमध्ये आहे तसं पक्षामध्येही काहीशी ती अँटी इन्कम्बन्सी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. काँग्रेस त्या ठिकाणी तयारी करताना आपल्याला पाहायला मिळतं. इकडे ठाकरे गटाकडून नव्याने आलेले वसंत मोरे यांनी दावा ठोकलेला आहे. शरद पवार गटामध्ये तर अनेक इच्छुकांची मांदियाळीच या मतदारसंघामध्ये असल्याचं पाहायला मिळतं. सर्वार्थाने चर्चेमध्ये असणारा असा हा मतदारसंघ असल्याचं पाहायला मिळतं. नक्कीच. कोण आहेत इच्छुक राजरत्न? सर, आपण पाहिलं तर खडकवासला मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे अर्थात आता वर्चस्व आहे. जसं तुम्ही सुरुवातीला सांगितले, खडकवासला मतदारसंघाची जेव्हा चर्चा होते अर्थात रमेश वांजळे यांची चर्चा होत असते, कारण सोनेरी आमदार म्हणून ते प्रसिद्ध होते. आणि विधानसभेमध्ये जो शपथविधी होता त्यावेळी घडलेला प्रकार हा संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेला आहे. अगदी आपण बघितलं तर खडकवासला मतदारसंघातून बघितलं तर भारतीय जनता पक्षाकडून विद्यमान आमदार असणारे भीमराव तापकीर हे इच्छुक आहेत. त्याचबरोबर ठाकरे गटामध्ये त्यांनी नुकताच प्रवेश केलेला मनसे, त्यानंतर वंचित आणि आता ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरे हे अर्थात त्या ठिकाणावरून इच्छुक आहेत. अजित पवार गटाच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर सुद्धा खडकवासला मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मयुरेश वांजळे जे की रमेश वांजळे यांचे चिरंजीव आहेत, ते सुद्धा निवडणूक लढवण्यास नक्कीच. मयुरेश वांजळे परवा टॉप न्यूज मराठीला त्यांनी एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली होती आणि त्यांनी त्यावेळी स्पष्टपणे सांगितलं होतं की मी कोणत्या पक्षाकडून लढणार आहे हे आता मला माहीत नाही, पण जरी उद्या मला कुठलं चिन्ह मिळालं नाही, झेंडा मिळाला नाही, तरी मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार. अर्थात मयुरेश वांजळे यांची मुलाखत आपण टॉप न्यूज मराठीवर पाहू शकता. ती फेसबुकवर आणि आपल्या अर्थातच यूट्यूब चॅनलवर देखील उपलब्ध आहे. पुढे. आणि सर, आपण बघितलं तर मागची जी लढत झाली होती सचिन दोडके विरुद्ध भीमराव तापकीर अशी लढत झालेली होती आणि अगदी निसटता पराभव जो आहे तो सचिन दोडके यांना पत्करावा लागलेला होता. त्यामुळे अर्थात ते शरद पवार गटाकडून इच्छुक आहेत. प्रसन्न जगताप हे भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक आहेत. नक्की. हे जे नाव फार महत्वाचं आहे, जे आता आपण परवा पाहिला जो गोंधळ झाला, पुन्हा एकदा लिफाफा पॅटर्न भाजपचा. माजी उपमहापौर प्रसन्न जगताप त्यांनी त्या ठिकाणी सांगितले की माझ्यावर दबाव आणला गेला, भीमराव तापकीर माझ्यावर दबाव आणतात आणि मला त्या बैठकीसाठी म्हणजे फक्त मेसेज केला, फोन देखील केला नाही. अर्थात त्याच्यानंतर संदीप खडेकरांनी परवा दिलेल्या मुलाखतीमध्ये टॉप न्यूज मराठीमध्ये स्पष्टपणे सांगितलं की असं काही नव्हतं. ज्यांना बोलवलं गेलेलं आहे त्यांना निश्चितपणे त्या ठिकाणी ज्यांचं काम आहे त्यांना निश्चितपणे बोलवलं गेलेलं आहे. आता अर्थात भाजपच्या ज्या काही अंतर्गत गोष्टी आहेत त्या भाजप पटकन उघड करेल असं नाही, पण यापुढे निश्चित जेव्हा
तिकीट वाटप होतील किंवा तिकीट जाहीर होतील किंवा उमेदवारांची घोषणा होईल तेव्हा मात्र आपल्याला नक्की कळेल की कोण भाजपमध्ये राहतंय, कोण भाजपमधून जातंय. जसं आता राष्ट्रमध्ये इन्कमिंग दिसतंय तसं भाजपमधून आउटकमिंग दिसतंय, आउटगोईंग दिसणार का असा प्रश्न देखील यावेळी लोकांना पडलेला आहे. तर लोकसभा निवडणुकीनंतर जर आपण बघितलं असेल तर शरद पवार गटामध्ये येण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी झाल्याचंही दिसून येते. अर्थात खडकवासला मतदारसंघामधून सुद्धा शरद पवार गटामधून अनेक जण इच्छुक आहेत. त्यामध्ये पाहिलं तर राहुल घुले हे सुद्धा शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. अनिता इंगळे असतील, काका चव्हाण असतील, कुलदीप चरवट असतील, बाळा धनवडे असतील, नवनाथ पारघे असतील आणि त्याचबरोबर कुशल करंजावणे असतील, हे सुद्धा शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. अर्थात ज्या प्रकारचं आपण लोकसभा निवडणुकीचे निकाल बघले आणि त्यानंतर ज्या प्रकारचं यश हे शरद पवार गटाला मिळालेलं आहे त्यामुळे कुठेतरी इच्छुक हे तुतारी फुंकण्यासाठी पुढे आल्याचं दिसून येतं. नक्कीच. आणि आता शेवटचा मतदारसंघ तो म्हणजे हडपसर आणि हा देखील तितकाच महत्त्वाचा मतदारसंघ आहे. हडपसरचं एक वैशिष्ट्य की तो कुठल्याच पक्षाचं एक हाती वर्चस्व राहिलेलं नाही. 2009 मध्ये शिवसेनेचे महादेव बाबर निवडून आले, 2014 मध्ये योगेश टिळेकर भाजपाचे निवडून आले आणि 2019 मध्ये चेतन तुपे राष्ट्रवादीचे. अर्थात आता चेतन तुपे हे राष्ट्रवादी अजित पवार गटात आहेत. योगेश टिळेकर यांना विधान परिषदेवर भाजपनं पाठवलेलं आहे. त्यामुळे आता त्या ठिकाणी भाजप कदाचित आपली म्हणजे जागा किंवा मागेल किंवा ती रिप्लेस करेल, त्या ठिकाणी डावा ठोकणार नाही. आणि राहिली आता शिवसेना, अर्थातच दोन्ही शिवसेनेकडून ही जागा लढवली जाण्याची शक्यता आहे आणि दोन्ही राष्ट्रवादीकडून सुद्धा ही जागा लढवली जाण्याची शक्यता. त्यामुळे मी आता निश्चितपणे अर्थात पुन्हा एकदा संकेतकडे जाणार, तिथली राजकीय समीकरणं काय समजून घेऊया. हडपसर विधानसभा मतदारसंघानं प्रत्येक निवडणुकीमध्ये वेगळा आमदार दिल्याचा साधारणतः आतापर्यंतचा इतिहास आहे. माळी आणि मराठा मतांचा मोठ्या प्रमाणावर या मतदारसंघामध्ये प्रभाव असल्याचा, जातीय समीकरण मोठ्या प्रमाणावर असल्याचं पाहायला मिळतं. आणि शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये हडपसर हा विधानसभा मतदारसंघ आहे. तो हडपसर मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर या मतदारसंघामध्ये उद्योग मोठ्या प्रमाणावर असल्याचं पाहायला मिळतं. मात्र क्राईम कॅपिटल मधून हे देखील या हडपसर मतदारसंघामध्ये सर्वाधिक आपल्याला असल्याचं जे आहे साधारणतः चित्र ते पाहायला मिळतंय. या मतदारसंघाचे म्हणजे त्या अर्थाने भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण असा मतदारसंघ आहे. इकडे अगदी कात्रज कोंढव्यापर्यंत आणि तिकडे जर आपण पाहिलं तर मंतरवाडीचा जो भेकराई नगरचा म्हणजे दिवे घाटाच्या अलीकडचा जो परिसर आहे या ठिकाणी सुद्धा या मतदारसंघाची संघ पसरल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. भौगोलिकदृष्ट्या तसा मोठा मतदारसंघ असल्याचं पाहायला मिळतं आणि या मतदारसंघावर सगळेच पक्ष दावा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळं कदाचित असं बोललं जातंय की जी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढाई होण्याची इथे शक्यता आहे किंवा मग शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत जी आहे ती या मतदारसंघात 2024 ला पाहायला मिळतो. नक्कीच. फक्त 2014लाच आपल्याला भाजपचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून आलेला दिसलेला आहे. आता या ठिकाणी इच्छुक कोण आहेत राजू? सर आपण बघितलं तर चेतन तुपे विद्यमान आमदार आहेत, ते अजित पवार गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्याचबरोबर प्रशांत जगताप जे माजी महापौर आहेत. निश्चित. आता जसं तू मगाशी आपण म्हटलं होतं की कमल व्यवहारे असतील, दीप्ती चौधरी असतील आणि आता हे तिसरं नाव अर्थातच प्रशांत जगताप, म्हणजे 3 माजी महापौर आता या निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक आहेत. आपण बघतो की पक्षामध्ये यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. त्यानंतर प्रशांत जगताप हे अजित पवार गटासोबत जातील अशी चर्चा होती, परंतु ते शरद पवार गटासोबत थांबले. त्यामुळे त्यांना हडपसर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीचं बक्षीस मिळू शकतं. त्याचबरोबर महादेव बाबर हे ठाकरे गटाकडून इच्छुक आहेत. नुकतंच ज्यांनी अर्थात मनसेमधून वंचितमध्ये प्रवेश केला आणि वंचितमधून परत एकदा ठाकरे गटात प्रवेश केला असे वसंत तात्या मोरे हे सुद्धा हडपसर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात. त्याचबरोबर शिंदे गटाचे शहर अध्यक्ष असणारे नाना भानगिरे हे हडपसर मधून विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. अर्थात मनसेचे शहर अध्यक्ष असणारे साईनाथ बाबर हे सुद्धा हडपसर मधून इच्छुक आहेत. त्याचबरोबर अजित पवार गटामधून गफूर पठाण असतील, ते सुद्धा इच्छुक आहेत. शरद पवार गटाकडून योगेश ससाने असतील, प्रवीण तुपे असतील आणि निलेश मगर हे शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. नक्कीच. आणि त्या ठिकाणी कदाचित पुन्हा एकदा चंद्रकांत शिवरकर देखील उभं राहण्याची काँग्रेसकडून शक्यता आहे. त्यामुळे जवळपास सगळेच, जसं संकेत म्हणाला की सगळेच पक्षांनी याच्यावर दावा टाकलेला आहे. एकंदरीतच पुणे जिल्ह्यातील 21 मतदारसंघ आणि त्यातील आता आपण जर पुणे शहराशी निगडीत आणि त्याच्या जवळचे 2 असे म्हणून जर 8 मतदारसंघ पाहिले तर त्याची प्रत्येक भूमिका, त्या मतदारसंघातली राजकीय समीकरणं आपण संकेतकडनं समजावून घेतली आणि त्या मतदारसंघात कोण कोण इच्छुक कुठल्या पक्षाकडून आहेत हे आपण राजरत्नकडनं समजून घेतलं. म्हणजे एकूण 8 मतदारसंघ आहेत, त्यापैकी 5 आता भाजपकडे आहेत, जे 2014 मध्ये 8च्या 8 भाजपकडे होते. आता मात्र गणितं बदललेली आहेत. भाजपकडे त्यातले 5 आहेत, राष्ट्रवादीकडे 2 आहेत, अर्थातच अजित पवार गटाकडे, कारण की राष्ट्रवादी फुटल्यानंतर ते दोन्ही आमदार अजित पवार गटाकडे. आणि राहिला जे मूळ मुद्दा म्हणजे काँग्रेसचा, तर काँग्रेसकडे 1 आहे, तो म्हणजे कसबा. आणि हा आता रवींद्र दंगेकर पोटनिवडणुकीत त्या ठिकाणी विजय झाला. म्हणजे एकंदरीत 8 या मतदारसंघांमध्ये नेमकं काय चाललंय, त्या ठिकाणी कोण इच्छुक आहेत
याचा आढावा आपण या चर्चेतला मुद्दा या कार्यक्रमातून घेतलेला आहे. उद्या आपण उरलेले जे 13 मतदारसंघ जिल्ह्यातले आहेत त्या 13 मतदारसंघांमध्ये नेमकं काय चाललंय त्या मतदारसंघांचा आढावा घेणार आहोत आणि त्या ठिकाणी कोणते उमेदवार इच्छुक आहेत हे देखील जाणून घेणार आहोत. तुर्तास या ठिकाणी थांबूयात, पण तुम्ही मात्र पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100.